हाय फ्रेंड्स, कसे आहात? पहा, मी तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न घेऊन आलेलो आहो, जो की तुमच्यासाठी तुम्हाला तो सोपाही वाटेल, परंतु आणखीन छोट्या पद्धतीने आणि कमी वेळेत कसा करायचा ते बघूया. पहा, हे जे गणित आहे असं आहे. जर 3 संख्यांचा गुणाकार 7980 असा आहे, त्यातील 2 संख्यांचा गुणाकार 228 आहे, तर तिसरी संख्या कोणती? आता ॲक्च्युली अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्यांनी 2 संख्येचा गुणाकार दिलेला आहे अशा वेळात, आणि मग तिसरी संख्या ओळखायची म्हणजे ऑप्शनमध्ये दिलेल्यांपैकीच. हे पहा, ऑप्शनमध्ये दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 25, दुसरा 15, तिसरा 16 आणि चौथा 35 आहे. ऑप्शनमध्ये दिलेल्यापैकीची एक संख्या उचलायची आणि 228ला गुणायचं आहे. तर त्यापूर्वी आपण काय करूया की पहा, 25 8 200, मग 0 राहतात आणि 20 बाकी येतात. पण 25 दोन्ही 50 आणि ते राहिलेले 20, 50 60 70. मग इथे तर 8 आहेत, म्हणजे हा पहिला ऑप्शन लागत नाही. दुसरा ऑप्शन बघा, 15 8 20 असे 120, त्यापैकी 0 राहिले 12 आणि 15 दोन्ही 30, 30 आणि 10 12पैकी 30 आणि 10 40, 2 42 येतात, म्हणजे इथे 2 नाही येणार, इथं 8 आहेत, तर हाही ऑप्शन लागत नाही. मग बघूया 16 8 28 असे 128 येतात आणि शेवटी 8 नाही, शेवटी 0 आहे, म्हणजे हाही ऑप्शन लागणार नाही. हे तिन्ही ऑप्शन आपल्या काहीच कामाचे नाहीत. शेवटचं ऑप्शन नक्की आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपण पटकन ते लिहू शकतो, पण आपण ते आता पडताळूनही बघूया. बघा, शेवटचा ऑप्शन आहे 35. 35च्या अगोदर आपण एक पाडा तयार करून घेऊया. पहा, मी हे तयार करून ठेवलेलं आहे. 35 1 35, 35 दोन्ही 6 आणि 1 7, 35 दोन्ही 70, 35 1 9 आणि 1 10, 105, 35 चूक 12 13 14, 140, 15 16 17, 175, 18 19 21, 210, 35 6 210, 35 7 21 22 23 24, 245 57. बघा, 24 25 26 27 28 म्हणजे 280, 25 90 27 28 म्हणजे 331 म्हणजे 315 आणि 25 10 30 आणि 5 35 म्हणजे 350. अशा प्रकारे हा पाडा केला आहे. आता आपल्याला गुणायचं आहे. हे पहा, गुणाकारही रेडी आहे. 35 8 किती होतात बघा, हे ते 8 आहेत. 35 8 280 होतात. 280शीला 0 8चे 28 येतात. 35 दोन्ही 70 होतात. 70 आणि हे 20 70 80 90 आणि हे 98 8 पुन्हा 9 हातचे आले. 35 दोन्ही 70 आणि हे 9 79. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. 7980 म्हणजे 7980. आणि हे पहा, विचारलेले 7980 म्हणजे ह्या तिन्ही संख्येचा गुणाकार 7980 आणि तिसरी संख्या 35, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 अशा प्रकारे निवडायचं आहे. पटापट तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो. वर्षाजवळ आलेले आहे.